Hello friend, today we are going to discuss the complaint to the magistrate. The complaint to the magistrate is explained in chapter 16 of BNSS. म्हणजे BNSSच्या चॅप्टर 16 मध्ये कंप्लेंट टू द मॅजिस्ट्रेट हे दिलेले आहे. सेक्शन 223 BNSS आणि सेक्शन 200 ऑफ द ओल्ड क्रिमिनल प्रोसिजर कोड. द कंप्लेंट टू द मॅजिस्ट्रेट. आता ज्यावेळेस एखादा ऑफेन्स होतो त्यावेळेस कंप्लेनंट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR इन्फॉर्मेशन देतो आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर पोलीस स्टेशनमध्ये FIR घेतला जातो, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पण जर एखाद्या कंप्लेनंटला पोलीस स्टेशनमध्ये न जाता डायरेक्ट मॅजिस्ट्रेटकडे जर कंप्लेंट द्यायची असली, मॅजिस्ट्रेटकडे म्हणजे एखाद्या ऑफेन्स झाल्यानंतर क्रिमिनल लॉ इज केम इन टू मोशन जर आणायचा असला तर तो मॅजिस्ट्रेट कडे सुद्धा कंप्लेंट देऊ शकतो. त्यालाच कंप्लेंट टू द मॅजिस्ट्रेट असं म्हणतात. आणि ती जी प्रोव्हिजन आहे ती BNSSच्या 223 मध्ये आणि ओल्ड CRPCच्या 200 मध्ये दिलेली आहे. आता एखाद्या कंप्लेंटनं जर कंप्लेंट मॅजिस्ट्रेटकडे दिल्यानंतर तो मॅजिस्ट्रेटला जर वाटलं बिफोर टेकिंग द कॉग्निझन्स ऑफ द केस, म्हणजे मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घ्यायच्या पहिले डायरेक्टेड टू इन्व्हेस्टिगेट टू पोलीस अंडर सेक्शन 156 क्लॉज 3 ऑफ द CRPC, त्यालाच असं म्हटलं जाईल की प्री कॉग्निझन्स ऑर्डर. प्री कॉग्निझन्स ऑर्डर म्हणजे कॉग्निझन्स घ्यायच्या पहिले मॅजिस्ट्रेट ऑर्डर करते पोलीस स्टेशनला की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्हाला सबमिट करा. किंवा तसं न करता मॅजिस्ट्रेट सेक्शन 190 किंवा सेक्शन 210(1)(a) BNSS नुसार जो कंप्लेनंट आहे त्याचं एक्झामिनेशन करतील आणि विटनेसचं एक्झामिनेशन करतील त्या ठिकाणी. आणि विटनेसचं एक्झामिनेशन केल्यानंतर जर मॅजिस्ट्रेटला असं वाटलं की कंप्लेनंटने जी कंप्लेंट दिलेली आहे ती फॉल्स कंप्लेंट आहे किंवा याची काही पहिली या आरोपी सोबत एनिमिटी आहे, त्या एनिमिटीच्या आधारावर ही कंप्लेंट दिलेली आहे आणि या कंप्लेंटमध्ये फॉल्स आहे, तर हे जर एव्हिडन्स जर बघितले कोर्टानं आणि कोर्टाला असं वाटलं की प्रायमा फेसी काही ऑफेन्स कोणता बनत नाही एक्झामिनेशन ऑफ द कंप्लेंट अँड विटनेस झाल्यानंतर, तर मॅजिस्ट्रेट सेक्शन 226 BNSS नुसार डिसमिस ऑफ द कंप्लेंट डिसमिस सुद्धा करू शकतात. किंवा जर नो प्रायमा फेसी ऑफेन्स डन, जर मॅजिस्ट्रेटला असं वाटलं की प्रायमा फेसी ऑफेन्स काही झालेला नाही, तर अशा वेळेस मॅजिस्ट्रेट त्या ठिकाणी काही कंप्लेंट डिसमिस सुद्धा करू शकतो. पण एक्झामिनेशन ऑफ द विटनेस कंप्लेंट ऑन द विटनेस झाल्यानंतर मॅजिस्ट्रेटला जर असं वाटलं की प्रायमा फेसी एखादा ऑफेन्स झालेला आहे, तर त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट इश्यू प्रोसेस करू शकतात टू द अॅक्युजला प्रोसेस इश्यू करू शकतात की तुझ्या विरुद्ध प्रायमा फेसी अशा प्रकारचा ऑफेन्स झालेला आहे आणि तो ऑफेन्स साठी तुझा काय डिफेन्स आहे किंवा तुझं काय म्हणणं आहे त्याच्यासाठी मॅजिस्ट्रेट त्याला न्यायालयात इश्यू प्रोसेसनुसार त्याला बोलू शकतात. आणि मग जो काही ऑफेन्स प्रायमा फेसी आहे त्या संदर्भात आरोपी येऊन आपली जामीन वगैरे देऊन आपली केस त्या ठिकाणी डिफेन्स करू शकतो. तर हे झालं 227 मध्ये मॅजिस्ट्रेट BNSSच्या प्रोव्हिजन दिलेले आहे की मॅजिस्ट्रेट इश्यू प्रोसेस करतील आरोपीला. तर कंप्लेंट बघून जर मॅजिस्ट्रेटला असं वाटलं की प्रायमा फेसी ऑफेन्स झालेला आहे तर इश्यू प्रोसेस करतील मॅजिस्ट्रेट आरोपीला इश्यू प्रोसेस करतील. आणि समजा जर मॅजिस्ट्रेटला असं वाटलं की मॅजिस्ट्रेटच्या मनात एक डाऊट आहे की ऑफेन्स झालेला आहे की नाही आहे, प्रायमा फेसी ऑफेन्स दिसून येते की नाही आहे, तर त्यावेळेस सेक्शन 225 नुसार मॅजिस्ट्रेट कॅन पोस्टपोन इश्यू ऑफ द प्रोसेस. मॅजिस्ट्रेट इश्यू ऑफ प्रोसेस हे पोस्टपोनही करू शकतात. म्हणजे इश्यू प्रोसेस जी आहे 227च्या अंतर्गत जी मॅजिस्ट्रेट करणार होती ती इश्यू प्रोसेस पोस्टपोन करू शकतात. आणि पोस्टपोन केल्यानंतर त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट ऑर्डर द इन्व्हेस्टिगेशन, पोलिसांना ऑर्डर दिली इन्व्हेस्टिगेशन करा की माझ्या समोर जी कंप्लेंट आलेली आहे त्याच्यानुसार मी कंप्लेनंट एक्झामिन केलेला आहे, विटनेस एक्झामिन केलेला आहे, पण मला असं दिसून येत आहे की या ठिकाणी थोडी डाऊट आहे की खरोखर ऑफेन्स झाला आहे की नाही आहे. तर त्यावेळेस मॅजिस्ट्रेट पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन साठी ऑर्डर करू शकतात की पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करावं. पण हे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ही पोस्ट कॉग्निझन्स ऑर्डर, म्हणजे कॉग्निझन घेतल्यानंतर जी इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर आहे याला म्हणता येईल पोस्ट कॉग्निझन्स ऑर्डर. पहिला आपण पाहिलं तर प्री कॉग्निझन्स ऑर्डर जी CRPC 156(3) नुसार मॅजिस्ट्रेट घेतली ती प्री कॉग्निझन्स ऑर्डर घेते. म्हणजे केसचा कॉग्निझन्स घ्यायच्या पहिले
पण आता नंतर मॅजिस्ट्रेटने एक्झामिन केल्यानंतर, कंप्लेंट आणि विटनेस एक्झामिन केल्यानंतर ज्यावेळेस मॅजिस्ट्रेट ऑर्डर इन्व्हेस्टिगेशनची पोलिसांना देतील तर ती होईल पोस्ट कॉग्निझन्स ऑर्डर अँड नॉट फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन. ही काही पूर्ण म्हणजे जी रेग्युलर FIR घेतल्यानंतर पोलीस जे इन्व्हेस्टिगेशन घेतात तसं फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन हे नसणार आहे. तर ते एक नॉट फुल फ्लेज एक लिमिटेड इन्व्हेस्टिगेशन असणार आहे. जेवढं मॅजिस्ट्रेटनं सांगितलं तेवढ्या गोष्टीच पोलीस जाऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करतील आणि त्याचा रिपोर्ट मॅजिस्ट्रेटला देतील किंवा मॅजिस्ट्रेट त्या ठिकाणी इन्क्वायरी सुद्धा करू शकतात. मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी जी आहे, मॅजिस्ट्रेटला वाटलं ते स्वतः जाऊन त्या प्रकरणाची इन्क्वायरी करू शकतात. अशा प्रकारे जे ट्रायल आहे ते त्या ठिकाणी जे ट्रायल आहे ते पुढे चालू राहील आणि ज्या आरोपीच्या विरुद्ध जे ट्रायल चालू राहील आणि ते पुढचं जे ट्रायल आहे ते एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे नेहमीप्रमाणे जी आपली ट्रायलची प्रोसिजर असते ती ट्रायलची प्रोसिजर चालू राहील. पण आता यापूर्वी आपण जे बघितलं की ती मॅजिस्ट्रेटला कंप्लेंट दिल्या जाते, त्यानुसार मॅजिस्ट्रेटच्या कंप्लेंटनुसार मॅजिस्ट्रेटकडे काय काय पॉवर आहेत आणि कशा प्रकारची तरतूद मॅजिस्ट्रेट करतील. एक तर ते पहिले एक्झामिनेशन करतील कंप्लेंट आणि विटनेसचं, त्याच्यानंतर इश्यू प्रोसेस करतील किंवा जर नाही त्यांना जर वाटलं तर कंप्लेंट डिसमिस करतील किंवा जर मॅजिस्ट्रेटच्या मनात डाऊट असला तर त्याचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन पोलिसांना सांगतील किंवा स्वतः इन्व्हेस्टिगेशन करतील. अशा प्रकारे मॅजिस्ट्रेटकडे सुद्धा आपण आपली कंप्लेंट देऊ शकतो. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फर्स्ट इन्फॉर्मेशन म्हणजे रिपोर्ट FIR न घेता आपण डायरेक्ट कंप्लेंट टू द मॅजिस्ट्रेट सुद्धा देऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण कंप्लेंट टू द मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 223 ऑफ द BNSS आणि 200 ऑफ द CRPC नुसार मॅजिस्ट्रेटकडे कशी कंप्लेंट दिली जाते या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेतली. असंच पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत गुड डे आणि गुड बाय.